सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभप्रभात, जय शिवराय, जय भीम। बघा आता सध्या महाराष्ट्रामधील राजकारण किती गडबड झाले तुम्हाला सर्वांना माहितीच आहे। आतापर्यंत किती पक्ष फुटले, नैतिकता सोडून काही गोष्टी महाराष्ट्रामध्ये होत आहेत। प्रत्येक गोष्टीला एक कुठल्याही नाण्याला एक बाजू नसते, बाजू दोन असतात। ठीक आहे, आपल्याला ह्या विषयावरती काही बोलायचं नाही, कारण जे पक्ष फुटले होते, राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल, हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रामध्ये स्थानिक पक्ष होते। त्यामुळे सगळ्यात जास्त चान्सेस हे होते की ह्या पक्ष फुटल्यानंतर काही गट बाहेर पडला, त्यावेळी त्याचं मनुष्यबळ जास्ती आहे, त्या लोकांना चिन्ह आणि पक्षाचं नाव हे मिळणार। पण या ठिकाणी अशी गोष्ट येते, एखादा पक्ष राष्ट्रीय असेल तर राष्ट्रीय पक्षाला ह्या गोष्टी फेस करणं खूप अवघड आहे। एखाद्या वेळेस पक्षामध्ये बंड होऊन पक्ष फुटू शकतो, पण तेही चान्सेस खूप कमी असतात। आणि जर पक्ष फुटला तर ते अधिकृत लोक त्या पक्षावरती आपला दावा ठोकू शकत नाहीत। बघा आता सर्वांना कुणाला स्वप्नामध्ये सुद्धा वाटलं नव्हतं की काँग्रेसवरती पण ही अवस्था महाराष्ट्रामध्ये येईल। एकूणच पूर्ण भारतामध्ये काँग्रेसची दयनीय अवस्था होत आहे। इंडिया गठबंधन बनलं, परत तुटलं आणि सध्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सुद्धा बनता बनता राहते असं वाटायला लागलंय। आता जो प्रश्न होता तो प्रश्न महाराष्ट्राला भेडसावायचा, तो म्हणजे की काँग्रेस सुद्धा फुटणार का? आणि त्यावरती आतापर्यंत तर्क वितर्क खूप आले आणि त्यामध्ये काही ज्येष्ठ नेत्यांची नावं पण होते। त्यामध्ये बसवराज पाटील असतील, शंकरराव चव्हाणचे वंशज म्हणजेच अशोक चव्हाण असतील, लातूरचे धीरज देशमुख असतील, किंवा अजून जे काही आमदार आहेत नांदेडचे, ते असे काही त्यावेळेस अफवा होत्या। पण आता यामध्ये त्या अफवेला फुल स्टॉप भेटलेला मित्रांनो। आणि आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी ते सिद्ध करून दाखवले आणि ते जाहीरपणे त्यांनी आपला राजीनामा दिला आहे। आता जो हा राजीनामा आहे, हे अशोकराव चव्हाण जे आहेत त्यांनी जो हा निर्णय घेतलाय, याचे किती कारण आहेत नेमके, याची आपल्याला मुख्य 3 कारण सांगता येतील की ह्या 3 कारणामुळे अशोकराव चव्हाणनी आपला राजीनामा देऊन त्यांनी भाजप जवळ केलंय। आणि ह्या राजीनाम्यानंतर नेमके काय फरक पडतील, काय परिणाम होतील काँग्रेसवरती, आपण ह्या व्हिडिओवरून बघणार आहोत। बघा मित्रांनो, याचं पहिलं कारण असं आहे, अशी चर्चा चालू आहे की अशोकराव चव्हाण आणि त्यानंतर नाना पटोले म्हणजे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ह्या दोघांमध्ये थोडेसे वाद विकोपास गेले। म्हणजे वाद दोघांचं एकमेकांना पटत नव्हतं, हे पण कारण समोर येते। आणि यामध्ये सुद्धा अशोकराव चव्हाण नाराज असावेत असं लोकांचं मत आहे। आणि जे पुढलं कारण आहे, ते पुढलं कारण असं आहे, सध्या महाराष्ट्रामध्ये ईडीच्या धाकावरती पक्ष फुटले किंवा काही लोक ईडीला भिवून, चौकशीला भिवून त्यांनी माघार घेतली आणि परिणामी ते सामील झाले पुढील पक्षामध्ये। तर याची भीती काय होती की अशोकराव चव्हाण ज्यावेळेस मुख्यमंत्री होतील त्यावेळेस झालेला आदर्श घोटाळा, याचे पडसाद उमटू नये किंवा आपल्यावरती कुठलीही इलिगल इन्क्वायरी बसू नये, ईडी बसू नये, यामुळे अशोकराव चव्हाण भाजप सोबत जायचा निर्णय घेतला असेल, अशा पण चर्चा चालू आहेत। आणि पुढची एक गोष्ट आहे, ती गोष्ट म्हणजे यावर्षी नांदेड मधून त्यांना जागा मिळेल का, हा एक सीट शेअरिंगचा विषय होता। आणि त्यावर सुद्धा असं म्हणलं जात होतं की नांदेड मधून वंचितची सीट सुटेल, त्यामुळे सुद्धा हे अशोकराव चव्हाणांनी हे पाऊल उचललं असावं असं पण जाणकाराचं म्हणणं आहे। एकूणच हे 3 कारण आहेत काँग्रेसची आज फूट होण्यामध्ये। आता बघूया आपण याचे नेमके परिणाम काय होतील येणाऱ्या लोकसभेमध्ये किंवा काँग्रेस पक्षामध्ये, ह्या गोष्टी नेमके पडसाद काय उमटतील हे पण पाहणं खूप महत्वाचं आहे। बघा आता याचं एक महत्वाचं पहिलं कारण आहे, तो कारण म्हणजे काय, विरोधकाची पॉवर कमी होईल। आता बघा जे चेहरे होते, आता अशोकराव चव्हाण यांनी बंड पुकारला किंवा यांनी आपला पक्ष सोडला, फक्त ते एकटेच येतील का असं होणार नाही। ते सोबत आपल्या कमीत कमी 10 ते 12 आमदार खासदार घेऊन ते नक्कीच भाजप सोबत येऊ शकतात। परिणामी हे स्वतः काँग्रेसचं नाव लावू शकत नाहीत, त्यांच्या पुढे पर्याय फक्त 3 असतात। एक म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट, दुसरा शिवसेना शिंदे गट आणि तिसरा आहे भाजप। यांना हे तिन्हीपैकी एक पर्याय निवडावा लागतो। त्यामुळं परिणामी हे जे लोक येतील हे स्वतंत्र न येता हे भाजपाच्या, सेनेच्या
किंवा अजित पवार गटांच्या भरोशावर त्यांना यावं लागेल. परिणामी जे चेहरे होते जुने ते चेहरे नसल्यामुळं काँग्रेसची धांदल नक्कीच उडू शकते. आपल्या गोष्टी नाकारता येत नाहीत. आणि पुढला गोष्ट महत्वाचं आहे ते म्हणजे काय, आता जर अशोकराज चव्हाण आले आणि सोबत त्यांच्या सोबतचेही काही आमदार आले, कारण ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस यांचे रिलेशन चांगले होते. परिणामी नांदेड जिल्ह्यामधील काही आमदार असतील, नागपूरचे काही आमदार असतील, हे पण बोलणं चालू आहे. संभाजीनगरचे काही आमदार असतील, त्यानंतर मुंबईचे काही आमदार असतील, असे आमदार सुद्धा बंड पुकारून परिणामी ते सुद्धा यामध्ये सामील नक्कीच होऊ शकतील. परिणामी काँग्रेसची जी सत्ता आहे, काँग्रेसची जी ताकद आहे, ती ताकद परिणामी महाराष्ट्रामधून 100 पैकी 90% कमी होईल, हे आपल्याला असं म्हणता येईल. आणि पुढला आहे एक अजून एक गोष्ट होईल, ते गोष्ट म्हणजे नेतृत्वाची कमी ह्या वर्षी नक्कीच लोकसभेला विधानसभेला काँग्रेसच्या पुढे भेडसावत असेल. कारण जे नेतृत्व असायला पाहिजे, जे जुने जाणकार राजकारणी लोक आहेत, आमदार खासदार असतील, तर ह्यांनीच पक्ष सोडला तर नवीन चेहऱ्याला लोकांची पसंती मिळेल का, किंवा ते जागा उत्कृष्टपणे ते लढवू शकतील का, किंवा ते मतदार हे जुने चेहरे सोडून ते त्यांच्याकडे वळतील का, हा सुद्धा एक मुद्दा आहे. आतापर्यंत अशोकराज चव्हाणचं राजकारण हे नांदेडमधून राहिलेलं आहे समजून घ्या. आणि यावेळेस तर अशोकराज चव्हाणनी पलटी मारली तर यावेळेस परिणामी लोकसभेला याचा परिणाम काय होईल हे पण खूप पाहण्यासारखं आहे. आता पुढचा मुद्दा आहे, तो पुढचा मुद्दा आहे ते म्हणजे गोंधळ उडणार आणि पर्याय कुठलाही पुढे नसणार. परिणामी काय होतो, ज्या वेळेस वजिराला पूर्णपणे पॅक करतात त्यावेळेस राजा सुद्धा आपली हालचाल करू शकत नाही. परिणामी राजाला हा प्यादा सुद्धा चेकमेट करू शकतो. ही सध्या अवस्था काँग्रेसची झालेली आहे. काँग्रेस म्हणजे राष्ट्रीय पक्ष आहे, राष्ट्रीय पक्षाची पण ताकद पूर्णपणे कमी करायचं काम सध्या झालेलं आहे. आणि या घोषणेवरतीच फडणवीस साहेब म्हणतात येतो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. म्हणजे यावरून सुद्धा मोठ्या उलटा पालटा हे भविष्यामध्ये नक्कीच होणार, आपल्याला हे त्यांच्या विधानावरनं या ठिकाणी सांगता येतं. आता बघा पुढला शेवटचं आहे ते म्हणजे काय, लोकसभा विधानसभा जे आहेत यामध्ये काँग्रेसचं जे अस्तित्व आहे, काँग्रेसची जी वोट बँक आहे, ती वोट बँक कुणाकडे जाईल, आणि याला सुद्धा त्यांनी पुढला पर्याय केलेला आहे बीजेपीनं. तो पर्याय काय आहे आपल्या समोर मी नक्कीच घेऊन येईल. पण बघा आता हे नेमके कारण होते की भाजपमध्ये येण्याचे मेन कारण काय होते, शंकरराव चव्हाणचे वंशज जे आहेत त्यांचं योगदान आहे काँग्रेसमध्ये. तेच अशोकराव चव्हाण हे काँग्रेस सोडून भाजप सोबत येण्याचे मुख्य कारणे किती आहेत, 3 आहेत. ते कारणे कोणते आहेत आपण ते बघितलेलं आहे, आणि याचा परिणाम नेमका काय होऊ शकतो आपण हेही बघितलेलं आहे. तुम्हाला एकूणच ह्या विषयावरती नेमकं वाटतंय काय, जो निर्णय अशोकराव चव्हाणाने घेतला तो निर्णय नैतिकतेला धरून योग्य आहे की अयोग्य आहे, किंवा आपल्यावरती गुन्हे लपवायसाठी त्यांनी आपले हे पक्ष सोडलेला आहे. तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आणि जे कोणी नवीन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय सर्वांना, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम.